आपण ऑनलाईन पण करतोय आणि ऑफलाईन पण करतो, म्हणजे दोन्ही पद्धतीने आपली सदस्य नोंदणीची कल्पना चालू आहे। आता काही दिवसांनी आम्ही म्हणजे घरोघरी जाऊ आणि सदस्य नोंदणी करणार आहे। आणि आपण आपल्या साहेब महानगरपालिकेच्या बाबतीत काय तर साहेब आपल्यामध्ये असं आहे का आपले जे या साईडमध्ये भिवंडी शहरामध्ये काही जुने जाणते वरिष्ठ ज्यांनी आता 10 वेळेला समोरून काम केलेलं आहे। भिवंडी शहराचा तर विकास केला नाहीये, पण आता सांगतात कमी एकनाथ शिंदेचा माणूस आहे आणि शिंदे साहेबांनी सांगितलं आहे तुम्ही आघाडी करा। सर हा चुकीचा संदेश चाललेला आहे, हा शिंदे साहेबांपर्यंत पोहोचवा हा संदेश। कारण काय आपलं धनुष्यबाण आहे, आमची सगळ्यांची हिंमत आहे का भिवंडी पश्चिम मध्ये जेवढे पण आमचे वार्ड आहेत जेवढे प्रभाग आहेत संपूर्ण ठिकाणी आपण धनुष्यबाण द्यायचं आहे, त्याच्यामध्ये माझं शंका नाही। आणि आमचे भाई बसलेले आहेत, आमचे खलीबाई आहेत, आमचे संदीप भाई आहेत, हे सगळे आमचे उमेदवार आहेत येणार याचे आपण सगळ्यांच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे। पण हा जो शिंदे समाजाने निरोप पाठवायला पाहिजे कारण भिवंडी शहराची परिस्थिती बदललेली आहे त्यांच्यापर्यंत। भिवंडी पश्चिम में शिवसेना द्वारा कार्यकर्ता मेलावा का भिवंडी पश्चिमाध्यक्ष श्याम पांडुरंग पाटिल ने आयोजन किया। भिवंडी पश्चिम शिवसेना द्वारा कार्यकर्ता मेलावा का आयोजन किया गया। इस कार्यक्रम के दौरान पार्टी में अनेक पदों का वितरण, सैकड़ों की संख्या में महिला, पुरुष और युवा हुए शिवसेना पार्टी में शामिल। आपको बता दें कि रविवार 15 जून 2025 को शाम 4 से 7 बजे भिवंडी के NES स्कूल और जूनियर कॉलेज में शिवसेना कार्यकर्ता का पार्टी प्रवेश पद वितरण समारोह आयोजन किया गया। यह कार्यक्रम शिवसेना शहर अध्यक्ष पश्चिम श्याम पांडुरंग पाटिल के मार्गदर्शक में आयोजित किया गया। इस कार्यक्रम के मुख्य अतिथि के रूप में भिवंडी के मदन बुआ नाइक, शिवसेना संपर्क प्रमुख भिवंडी लोकसभा श्री मारुति धीरडे, जिला प्रमुख भिवंडी पश्चिम और अरुण पाटिल साहब, श्री प्रभुदास नाइक, युवा सेना भिवंडी, उप महापौर नगर सेवक मनोज कटेकर, संजय काबूकर, नगर प्रमुख भिवंडी पूर्व, महिला संगठक आरती गुप्ता, महिला सेल, तृप्ति बोर्ड के समीक्षा सिंघासने, कल्याणी चौहान, अपेक्षा गायकवाड़, उत्तर भारतीय सेल अध्यक्ष श्री श्री नारायण डी तिवारी, डॉक्टर सेल श्री राहिल अंसारी, दक्षिण भारतीय सेल श्री सुदर्शन तुम्हा, शिक्षक सेल श्री नितिन बस्टीन, लीगल सेल एडवोकेट अंकित तिवारी, विभाग प्रमुख महेश कामिनवार, शिवसेना भिवंडी पश्चिम शहर के सभी उप शहर अध्यक्ष, विभाग प्रमुख, उप विभाग प्रमुख, शाखा प्रमुख, उप शाखा प्रमुख, सभी महिला मोर्चा कार्यालय पदाधिकारी, सभी संबंध संगठन पदाधिकारी इस कार्यक्रम में उपस्थित थे। देखते रहिए STS टाइम्स की रिपोर्ट। आपण ऑनलाईन पण करतोय आणि ऑफलाईन पण करतो, म्हणजे दोन्ही पद्धतीने आपली सदस्य नोंदणीची कल्पना चालू आहे। आता काही दिवसांनी आम्ही म्हणजे घरोघरी जाऊ आणि सदस्य नोंदणी करणार आहे। आणि आपण आपल्या साहेब महानगरपालिकेच्या बाबतीत काय तर साहेब आपल्यामध्ये असं आहे का आपले जे या साईडमध्ये भिवंडी शहरामध्ये काही जुने जाणते वरिष्ठ ज्यांनी आता 10 वेळेला समोरून काम केलेलं आहे। भिवंडी शहराचा तर विकास केला नाहीये, पण आता सांगतात कमी एकनाथ शिंदेचा माणूस आहे आणि शिंदे साहेबांनी सांगितलं आहे तुम्ही आघाडी करा। सर हा चुकीचा संदेश चाललेला आहे, हा शिंदे साहेबांपर्यंत पोहोचवा हा संदेश। कारण काय आपलं धनुष्यबाण आहे, आमची सगळ्यांची हिंमत आहे का भिवंडी पश्चिम मध्ये जेवढे पण आमचे वार्ड आहेत जेवढे प्रभाग आहेत संपूर्ण ठिकाणी आपण धनुष्यबाण द्यायचं आहे, त्याच्यामध्ये माझं शंका नाही। आणि आमचे भाई बसलेले आहेत, आमचे खलीबाई आहेत, आमचे संदीप भाई आहेत, हे सगळे आमचे उमेदवार आहेत येणार याचे आपण सगळ्यांच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे। पण हा जो शिंदे समाजाने निरोप पाठवायला पाहिजे कारण भिवंडी शहराची परिस्थिती बदललेली आहे त्यांच्यापर्यंत लोकांनी असं विलेख केलेलं आहे का दिशाभूल का भिवंडी शहर नाही आहे। आता आम्ही सुरुवात केलेली आहे, याचा पुढचा जो मेळावा मिळेल त्याच्या डबल ताकदीने तो मेळावा असेल। पण हे जे आवाज विरोधात का आमची गुंडी त्यांनी नवीन मंच तयार केलेला आहे का या मंचाच्या मार्फत आतून शिंदे साहेबांचा सपोर्ट आहे तर साहेब ही मोठी गोष्ट आहे। हे आपल्या भाषणामध्ये साहेब हा विषय आणि हा उल्लेख करा आपण अशा आपल्याला विनंती करतो। त्याचप्रमाणे मोठ्या प्रमाणात आपल्या लाडक्या बहिणी आलेल्या आहेत ते का आले साहेब लाडकी बहिणी योजना आहे। मी ज्या ज्या महिलांना भेटलो त्या महिलांना मी विचारलं कारण तुमच्याकडे ज्या
1500 रुपये जो महिना आहे तो येतोय का होतो नाही येतो. शासनाच्या योजना येतात का होतात येतात. परंतु साहेब आपण या लाडक्या बहिणीचे हात बळकट करावे लागतील. आपल्या शासनाच्या योजना ते यांच्यापर्यंत पोहोचत नाहीये. त्या मधल्यामध्ये हवेमध्ये घडत होतात. प्रशासन इथपर्यंत पोहोचत नाही आणि त्यांना त्याचा लाभ मिळत नाही अशी या सगळ्या महिन्याची साहेब क्षमता आहे. तर त्याच्यामुळे काय माहिती का साहेब वरिष्ठांना आपल्याला सांगून या योजना त्याचे इम्प्लिमेंट बरोबर व्हायला पाहिजे आणि या महिलांना आपल्याला सहकार्य करायला पाहिजे. त्याप्रमाणे साहेब आम्ही काय केलं माहिती का गेल्या 26 तारखेला एक अवकाळी पाऊस भुवनेश्वरात पडला आणि आम्ही दौरा केला. छत्रपती शिवाजी महाराजांपासून आम्ही दौरा केला. ही सगळी टीम आम्ही एकत्र होतो. 25-30 जण आम्ही एकत्र दौरा केला आणि जवळजवळ आम्ही 3 तास बोललो आणि 28 तारखेला आयुक्ताची भेट घेतली. साहेब 1 तारखेला मला काही माझे फोन आले, श्याम पाटील आप हमारे पास आए, हमारा काम हो गया. ही है शिवसेनेची ताकद. ही एकनाथ शिंदेची ताकद आहे. आज जो भिवंडी शहरामध्ये आपल्याला जे पण रस्ते दिसतात, जे पण पातळी आहेत, ज्या इमारती आहेत, मग ती कोर्टाची असो किंवा त्या म्युन्सिपालिटीची असो, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. काही लोक त्याचं श्रेय घेतात. पण मी तुम्हाला सांगतो का मी स्वतः शिवसेनेच्या लेटर पॅडवर आम्ही रात्री 3:30 वाजता शिंदे साहेबांची भेट घेतली. यातल्या कितीतरी भगिनी आपल्या बरोबर होते, आपले शिवसैनिक बरोबर होते आणि एकनाथ शिंदेनी तात्काळ त्याच्यावर सही केली. 3 कोटी रुपये मंजूर केले आणि आपल्याला सांगितलं आमच्या जे आम्ही निवेदन नवीन होते त्यांना का अजून 2 कोटी कमी पडले तर किती. ज्या वेळेला या श्याम पाटीलला आम्ही काबू करायला भिवंडी पश्चिम आणि भिवंडी पूर्व शहर प्रमुख केलं, त्यावेळेला काही दुष्ट नष्ट लोक बोलत होते त्या श्यामचा पश्चिमेमध्ये काय आहे. एकच शब्द फक्त त्याचा पश्चिमेमध्ये काय, त्या काबू करतो पूर्वेमध्ये काय. परंतु हा श्याम साधा सुद्धा नाहीये, हा गोकुळातला श्याम आहे. श्याम काय करील हे सांगू शकत नाही. देवकी उदरी वाईला यशोदे सायासे पाळीला का शेकी उपयोगा केला पांडवांशी. 12व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी सुंदर ओविली की देवकीच्या पोटातून जन्म घेतला आणि यशोदेच्या घरी जाऊन वाढला, 11 वर्षेपर्यंत राहिला आणि गीता सांगण्यासाठी त्या कुरुक्षेत्रामध्ये अर्जुनाला गेला. जे बोलणारे आहेत, जे टीका करणार आहेत, जे निंदा करणार आहेत, जे द्वेष करणार आहेत, त्या श्यामला हलक्यात घेऊ नका. कधी महाभारत घडवेल तुमचा हे मी सांगू शकत नाही. परंतु मी त्याला एक लक्ष केंद्रित केलेलं आहे. तू काम करत जा, मागे वळून बघू नको. मागे वळून जर बघशील तर तू पुढे जाशील नाही. जो संघर्ष करून पुढे जातो तोच नेता बनतो, एवढं लक्षात ठेवा. संसारामध्ये सुख दुःखाच्या लाटा आहेत. संसारामध्ये जर सुख दुःखाच्या लाटा जर नसत्या, की संसारी असते सुख तरी का त्याची ते संकाधिक. संसारामध्ये जर सुख असता तर संन्यासी योगी ब्रह्मचारी झाले नसते. या भिवंडी म्हणजे ठाणे जिल्ह्यामध्ये शिंदे साहेबांचा माणूस आल्यानंतर, कार्यकर्ता आल्यानंतर, कार्यकर्ते आल्यानंतर तुम्हाला दरवाजा उघडल्याशिवाय कोणी राहणार नाही. कारण आपला नेता जरा स्वच्छ आहे. आपला नेता हा सर्वसामान्य नेता आहे. आपल्या भगिनीचा भाऊ आहे, भावांचा भाऊ आहे, आपल्या वयोवृद्ध माणसांचा तो भाऊ आहे, कोणाचा मुलगा आहे. अशा पद्धतीने पाहतात. त्याच्यामुळे आपला त्यांचा दरवाजा कोणाचा त्यांच्या कार्याचं नाव घेतलं बंद होणार नाही. तुम्ही फक्त तिथपर्यंत पोहोचा. त्यामुळे मी तुम्हाला धन्यवाद. मी तुमचे बरेचसे व्हिडिओ बघितले. आपण एका भिवंडीमध्ये साफसफाईच्या वृत्तीमध्ये तुम्ही काम केलं. अजून आपले यांचं नाव काय, अल्पसंख्याक संघटक आहेत ते.
एक आपली हळूहळू होईल तेव्हा नाव तुला ओळखेल मी थोडासा नाव गडबड समजून गेलंय. मी त्यांनी बघितल्यानंतर त्यांनी बघितलं प्रत्येक गटामध्ये ते उतरत होते, महिला त्यांना भेटत होत्या. म्हणजे काम जर तुम्ही केल्यानंतर लोक तुम्हाला दाद देतात. पण आपण पद घेतल्यानंतर गप्पी बसलो तर कोणी तुम्हाला मान सन्मान देणार नाही आणि मग तुम्ही कंटाळून जा. तुम्ही जेवढ्यात पळा तेवढं तुम्हाला काम करता येईल. मी माझ्या शहापूरमध्ये सांगतो, आतापर्यंत 10 ते 15 हजाराची आपण नोंदणी केली ना, आता पुन्हा 10,000 25 ते 30,000ची नोंदणी एका शहापूर तालुक्याने केली. आज शहापूर तालुका पूर्ण भगवा गेला. मागे तर मी 1,012 लोकांचा प्रवेश घेतला. अख्ख्या ग्रामपंचायती उचलल्या उभाटाच्या. शहापूर तालुक्यामध्ये उभाटा नावाला आम्ही काय ठेवला नाही. आज शहापूरचा आंदोलन वेळ नाहीये, अर्धा वेळ आहे, परंतु प्रवेश होतात ते फक्त आणि फक्त माननीय आपले पक्षप्रमुख एकनाथ शिंदेच्या नावाने होतात. आपण निमित्त आहोत, आपल्या कामाचा माणूस आहे. या भेवडीचा विकास करण्याची जबाबदारी साहेबांनी घेतली ना. समजा तुम्ही गाडी करू नका, कोण काय म्हणतो ते म्हणू द्या. शिवसेना ही आधी जाते, शिवसेना जो काम करतो त्याची कदर करते. आपल्याला सर्वसामान्य माणूस आहे. अनेक उदाहरणे झाल्या तर साहेबांचा एक दिवसात होऊन आज तुम्ही केला जाईल. आम्ही कधी साहेबांना फसवलं नाही. जी आहे ती वस्तू सांगतोय आणि भेवडी सुद्धा जे आमच्या समोर येईल ते आम्ही सांगितलं राहणार नाही. आता निलेश साहेबांनी आपल्यामध्ये प्रवेश घेतला. आज आले ते शहापूरला, आम्ही त्यांना भेटलो. साहेबांनी प्रवेश घेतला, आर्थिक झाला. आपले नेते केले. आज त्यांच्या पहिले खुशी मी बसवतो. आम्ही त्यांना बोलतो माझ्यापेक्षा पक्षांची मोठी आहे, तुम्ही नेते आहात, तुम्ही आता ह्या खुर्चीवर बसा. मी सांगितलं होतोय हा झाला पक्ष धर्मा. ज्यावेळेस ते आपल्या पक्षात नव्हते तेव्हा मी त्यांच्या खुर्चीत बसवतो. प्रकाश आपण होता रे, आज मी त्यांच्या खुर्चीत त्यांना बसवला. मी सांगितलं होतं ही एकमेकाला इज्जत द्यायची, एकमेकाला मान सन्मान द्यायची ही आपली शिवसेना आहे. बरेचसे आम्हाला बरा